मजेत एकदम. स्वस्त मस्त म्हणजे जबरदस्त छान. म्हणायचं बस. एक मंत्र आहे, स्वस्त स्वस्त मस्त मस्त जबरदस्त. जबरदस्त सगळं झालं. स्वस्त म्हणजे हो. मनाने, मस्त म्हणजे मी जे जगत आहे ते खूप त्याचा रिझल्ट मस्त आहे. आणि जेवढं काही मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा मी एन्जॉय करत आहे त्याचा रिझल्ट भरभरून जबरदस्त जबरदस्त. येत आहे. म्हणून स्वस्त मस्त जबरदस्त समजलं. हो. कालचा थोडा पॉइंट राहिला होता, आपण तो वाला घेऊ. पाच तत्वामधलं काही राहिलं होतं. तुम्ही ना शुभांगी मॅडमची पाच तत्व शिकवले ना मी. मी पीडीएफ सेंड करीनच. ते रोज वाचत जा, खूप छान आहे त्याचा रिझल्ट. ठीक आहे. नक्की. हा मला हा. यासाठी गाईड करत आहे. मला तेव्हा कोणी एवढं सांगायला सांगायला जरी असलं ना तरी आपण ते वय असतं ऐकत नाही. आणि त्याचा रिझल्ट नंतर माझ्या मुलांवर ऍक्च्युली खूप बॅड आला. खूप नंतर कळलं मला. मग मी मेडिटेशन वगैरे करू करू त्यांना आणलं व्यवस्थित. म्हणून सांगत आहे मी माझा हा अनुभव. हा. हो, कारण मला आता मिस्टर म्हणतात आम्ही एवढे सगळे सांगतोय तरी तू त्या मनस्थितीत नाहीये त्यातून बाहेर पडायच्या. ऐका मीच. पण. हा. ऍक्च्युली आपली गलती नसते, ते आपलं वयच असते. हम सब कर लेंगे. मग जेव्हा गुडघे दुखतात ना मग उठणं पण होत नाही, हात ठेवून उठतो मग. हो हो, नक्की. सगळा एनर्जीचा खेळ आहे. वय आहे ना, वय म्हणजे हाय एनर्जी आहे. जसं जसं कमी आहे होईल एनर्जी. तसं कळतं मग. बरोबर. देव दिसत नाही, मन आहे ना ती भारी आहे, ती मन सुटेबल आहे पूर्ण सगळ्यांसाठी. चला, काल बघितलं होतं, केवळ आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं होतं मी. केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. जीवन कसं आहे, आजमध्ये आहे. आपल्याला उद्याचं परवाचं काही कोणाला माहितीही नाही काय होणार आहे. गेलेला पास्ट आपला होता होता का? आपला नाही होता. आणि उद्याचं फ्युचर पण माहित नाही, कारण इकडे सकाळी श्वास घेतला का संध्याकाळपर्यंत तो राहीन की नाही राहीन ही गॅरंटी नाही. तरी पण आपण जगत आहे का विश्वासावर, खरं म्हणजे. ठीक है. केवल आज के दिन में चिंता नहीं करूंगी. रोज 1% बदलवायचं आहे स्वतःला. आप अनेक शक्तियों के स्वामी है. पहचाने, उपयोग करे, पूरे हृदय से प्रयत्न जारी रखे, चिंता नाही उपाय करे. एखादी गोष्ट आली तर त्याचे सोल्युशन ढूंढायचं प्रत्येक वेळेस. मी आधी करायची, मला खूप असं ओव्हर थिंकिंग व्हायचं, कळत नव्हतं. मग नंतर कळलं की त्याच्यावर सोल्युशन बघायचं. बरं आहे का ग तब्येत वगैरे प्राची? हो, बरी आहे ताई, बरी आहे. मगाशी आली ना तू. आराम आहे त्यांना. तुझ्यामुळे क्लास नाही घेतला. हम्म. ते रिंकू मॅडम एकट्याच होत्या, तर म्हटलं ठीक आहे उद्या परवा सोमवारी घरी. नाही, तसंच आज अधिक मास असल्याने 2 दिवसांनी संपणार आणि मग घरी पाहुणे होते तर त्यांचं करून 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 राहायला मग विषय झाला सगळा. अच्छा ठीक आहे. आज के हम्म. दिन मैं चिंता नहीं करूंगी. बस 1% रोज एक वेळा जरी म्हटलं ना तरी ती एनर्जी वर्क करणार आहे. अगर ओव्हर थिंकिंग झाली तर लगेच म्हणून द्यायचं, आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. कारण जर तुम्ही आज चिंता नाही केली तर आजचा येणारा हा दिवस तुमचा उद्या घडवणार आहे. म्हणजे तुम्हाला उद्या त्रास होईल का? म्हणजे तुमचा पास्ट हा. कसा राहील? हॅप्पी राहील ना? मग टेन्शन मध्ये जगाल का तुम्ही? म्हणून आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. चिंता केल्याने कुणाचं भलं झालंय? नाही. खरंच. केवळ आज के दिन मैं अपना कार्य ईमानदारी से करूंगी. काम छोटं या मोठं राहत नाही कधीच. आपल्या कामाच्या प्रती आपल्याला प्रेम असणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत प्रेम नाही त्या कामाला तोपर्यंत तिथे रिझल्ट येत नाही. काम कुठलं बी असो. ठीक आहे, आज हे काम आहे, ठीक आहे, त्याला प्रेम तर करा, त्याच्यापेक्षा डबल न येईल तुमच्याजवळ. मला डान्स करायला खूप आवडायचं. आणि माझी जिद्द होती, मला स्कूलमध्ये ना डान्समध्ये घेत नव्हते. म्हणत होते की तुला डान्स नाही येत. पण मला तो आतमधून येत होता, पण कोणी गाईड करायला नव्हतं. तेव्हा गावामध्ये राहणं म्हणजे खूप हे होतं ना, एवढं डान्स वगैरे नाहीच चालायचं. नाही ना, 25 वर्ष आधी जर पकडलं तर मी 25 वर्षाची नाहीये, समोर आहे. सांगून राहिले. डान्स वगैरे नाहीच होतं. पण माझी जिद्द होती की मी हेच करेल. आज जर माझ्या शाळेमध्ये एक गेट टुगेदर झाला ना, तिथे मी अधिकाराने सांगेन की माझे टीचर तुम्ही मला घेत नव्हते, ना, आज मी शिकवते लोकांना.
काम छोटा बड़ा पसंद है नापसंद है करना तो है, अपनी पूरी क्षमता पूरी समग्रता से डूबकर करे, आधे अधुरे मन से किए जाने वाले काम को त्याग दे. बघा, ज्या कामाने आपल्या घरी पैसा येतो, काम कुठलंही असो, ज्या कामाने आपल्या घरी पैसा येतो, आपल्याला माहित आहे उद्या पण आपल्याला तेच काम करणार आहे आणि त्याच कामाने पुन्हा बी पैसा येणार आहे, मग त्या कामाला आपण प्रेम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. नक्कीच केलं पाहिजे. केवल आज के दिन में हर पल कुदरत की कृपा का आभार मानूंगी, जीवन को हर पल प्रार्थना पूर्ण होकर जिए, उठने से लेकर सोने तक जीवन के हर कार्य को उत्सव में मनाए, पल पल आनंद का बीज डाले, जो है जैसा है बहुत है उसका पुरा उपयोग करे. आपल्याजवळ जेवढं आहे ना तेवढं कुणाही, म्हणजे खूप असे लोक आहेत त्यांच्याजवळ नाहीये. इन्स्टाला रील बघितली का? आज आली ती रील, एक हजबंड वाईफ आहे का ते मला नाही माहित, मुलगा आहे मम्मी आहे, ते एवढं वाचलं नाही मी. त्यांची ती रील बघितली ना, दोघंही आंधळे आहेत. एक थोडासा बक्सा ठेवलाय तिथं डीजे टाईप आणि ते तिथे गाणे म्हणत आहे आणि त्यांना दिसत बिलकुल बी नाही, आंधळे आहे. बघा त्यांचा उद्देश काय आहे. तेवढ्या गभर उन्हामध्ये ते फक्त त्यांचं पोट भरासाठी बसले तिथे. लोकांना एंटरटेनमेंट करा, लोक त्यांना काही देईन त्यांच्या सोयीच्छेने आणि मग ते घरी जाऊन, त्यांच्यापेक्षा आपण किती भाग्यशाली आहे. मग आपल्याला जर एवढं चांगलं मिळालं, डोळेच घ्या ना, जाऊ द्या ना, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. डोळेच आहे, त्यांच्याजवळ डोळे नाही, आपल्याजवळ डोळे आहे ना, त्या डोळ्याने आपण आहेत. बघू शकतो. म्हणजे धन्यवाद म्हणायला हो. पाहिजे की नाही पाहिजे? आजचा हो, क्लास हो, छान पाहिजे. झाला, छान झाला ना रुक्मिणी मॅडम? ते ग्रॅटिट्यूड जास्त सांगितलं मी आज त्यांना. आजच्या क्लासमध्ये सांगितलं मी धन्यवादची भावना, कसा रिझल्ट येतो म्हणून. त्याच्यासाठी मी उदाहरण सांगते तुम्हाला. म्हणजे देण्याची भावना, देण्याच्या भावनेसोबत तुमचा धन्यवादची भावना किती आहे त्याच्यावर तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर काही मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणा. तुमच्याजवळ जे मुलं आहे ना त्या मुलांसाठी म्हणा. कितीतरी हॉस्पिटलमध्ये रांगा लागलेल्या आहे. एक एक 2-2, 5-5 लाख रुपये खर्च करून बी तुमच्या पदरी जे सुख पडलं ना ते त्यांना मिळत नाहीये. मिळत नाही. त्यासाठी सुद्धा धन्यवाद म्हणा. और सबको स्वीकार करून घे. बघा, आपल्याला कोणाला बदलावायचा अधिकार नाहीये, पण आपल्याला पॉझिटिव्ह विचार देऊन त्या व्यक्तीला बदलवता येते. सगळ्यांना आपापला लाईफ जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही म्हणा हो. समोरचा माझ्याच पद्धतीने वागला पाहिजे. मी म्हणतो 2च पोळ्या खा, तर 2च पोळ्या खाल्ल्या पाहिजे या व्यक्तीने संध्याकाळी, असं तर नाही होणार ना. त्याचं पोट आहे नाही. त्या व्यक्तीचं, त्याला माहिती आहे मला 3 खायचे की 2 खायचे, त्याची इच्छा आहे ही. बरोबर. केवल आज के दिन में हर जीव को प्रेम और आदर करूंगी. प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ति परमात्मा की एक अनुपम कृति है, उनको स्वीकारो. प्रेम आदर का भाव आपकी आत्मा का सात्विक पोषण है, अस्वीकृति और घृणा आपकी आत्मा का कुपोषण है. करे तो फायदा आपका, ना करे तो हानि आपकी. पहले अपने आप को प्रेम आदर से दूसरों को बदलना भूल जाए. आप स्वयं प्रकृति के नियमों में बनकर आनंदित हो जाए, आपका आनंद अपने आप बढ़ जाएगा. सांगितलं ना ते ऑरा एनर्जी हो, ऑटोमॅटिक हो. कशी बाहेर जात असते. ऑरा एनर्जी बाहेर गेले का? औरा एनर्जी आपल्याच औरामधून रिप्लेस होऊन दुसऱ्यापर्यंत पोहोचते. कुठे त्यांना मनाची गरज नाही की असं करणं तसं कर, तो सरळ येऊन आपल्याला प्रेमच करल. प्रेम पाहिजे तर प्रेम, तुम्ही जसं व्हायब्रेशन बाहेर टाकाल तुमच्या विचाराचं तसं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता बघू आपण सगळ्यात महत्वाचा औरा. ठीक आहे. आज बघू ठीक आहे. औरा. औरा कोणी ऐकलं ना? माझे जुने स्टुडंट आहे ना, नवीन लोकांना विचारते मी आता सध्या. औरा ऐकलं का शुभांगी मॅडम? औरा ऐकलं का शुभांगी मॅडम? अनम्यूट करा. औरा ऐकलं का? हा, मी हो, ऑरा म्हणजे आपण थोडक्यात आपल्या शरीराच्या आजूबाजूला काही ना काहीतरी एनर्जी असती, हो, आपल्या बरोबर. कर्मानुसार तयार झालेली, असं बरोबर असं बरोबर एवढं मला बोलला. माहिती आहे. हो, परफेक्ट आहे. बरोबर सांगितलं तुम्ही एकाच शब्दामध्ये. जे आपल्या बाजूनी जे वलय असते एक प्रकाशाचं, त्याला औरा म्हणते. आता बघा, आपण मंदिरात जातो, आधीच्या काळामध्ये तिचे फोटो यायचे ना, ते मागच्या साईडला असा प्रकाश वगैरे राहायचा, तोच एक प्रकाश, त्यालाच वलय, औरा, ज्यांना जे म्हणायचं आहे तो ते म्हणतात. आभामंडल असं वेगवेगळ्या नावाने म्हटलं जाते. हा आभामंडळ कोणाचा किती स्ट्रॉंग आहे हा त्याला बघितल्यावरच कळते. एखादा व्यक्ती जर आपल्या समोर आला तर लगेच इंटेन्शन येतं, अरे हा किती पॉझिटिव्ह वाटत आहे येताना, आणि एखादा व्यक्ती आला तर हा किती निगेटिव्ह वाटत आहे. हा एकच थॉट आपल्याला सांगून देतो की समोरच्या व्यक्तीचा औरा कसा आहे. मी स्क्रीन शेअर करते.
काय होतं माहित नाही, लगेच होत नाही. बघा, आभा मंडळ सगळ्या व्यक्तीचा वेगवेगळा असतो ओरा कलर. हा तर तुम्ही सेकंड लेवल किंवा मास्टर लेवलला काढता येतो. सगळ्या व्यक्तीचा कलर वेगवेगळा असतो. हा त्याच्या विचारावर, त्याच्या वागण्यावर. जसं कोणी खूप एक्सरसाइज करत असेल ना, तर त्यांचा ओरा ग्रीन येतो. माझा, मी आधीपासून लहानपणापासून खूप एक्सरसाइज करत होती. माझा ओराचा कलर ना ग्रीन आहे नॅचरली. तो बनत गेला ना एवढ्या वर्षापासून. कुणी खूप प्रेमळ असेल ना, तर त्याचा नॅचरली तो ओऱ्याचा कलर असा गुलाबी बनतो. प्रेमाचा कलर गुलाबी आहे, पण आपण त्याला लाल म्हणतो. लाल पण आहे, पण लालपेक्षा गुलाबी कलर आहे प्रेमाचा. आता जेव्हाही प्रेमाचा कलर व्हिज्युअलाइज करायचा असेल तर गुलाबी कलर व्हिज्युअलाइज करायचा. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा ओरा वेगवेगळा असतो. आता किर्लियन फोटोग्राफीनं हा थंबचा ओरा घेतला आहे. आता हा थंबचा ओरा बघा, हा दिसला ओरा पूर्ण, याला आजूबाजूला जी वलय आलाय हा थंबचा ओराचा आहे. थंबचा ओरा आहे हा. ठीक आहे. हे कलर दिसत आहे आणि ही जी ब्लॅक एनर्जी दिसत आहे, ही ब्लॅक, एक तर त्या व्यक्तीला इथे काहीतरी लागलं असेल किंवा चिरा पडल्या असेल, म्हणजे तुमचा नॅचरल ज्या बॉडी पार्टला काहीतरी झालं, म्हणजे तिथे ब्लॉक झाली एनर्जी, त्यामुळे तो कलर असा दिसून राहिला, ब्लॅक कलर. कळलं? आता आपण ओरा बघायला शिकू रिअल मध्ये, प्रॅक्टिकल. चला, पेन आणि पेज घ्या. ब्लँक पेज असेल तर चांगलंच होईल, ब्लँक पेजवर चांगलं दिसतं. आणि नसेल ना तर एक साइड, एक मिनिट थांबा, मी पेज घेते. चला बघा, असं ब्लँक पेज. ठीक आहे. एक असा डॉट काढा, एक डॉट काढा मध्ये असा, मध्ये काढा. मी एक साइड काढला, तुम्ही मध्ये काढा. असा डॉट काढायचा आहे. दिसला हा डॉट, दिसला? असा डॉट काढा आणि याला असं ठेवा आणि कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे बघा. त्याच्या आजूबाजूने जे दिसेल ना, तो त्या पॉइंटचा औरा आहे. औरा प्राण्याला पण असतो, वस्तूला पण असतो, झाडांना असतो, आणि सगळ्या गोष्टीसला औरा असतो. निर्जीव, जीव, सजीव, सगळ्या वस्तूला औरा आहे. ठीक आहे. या पेनाला सुद्धा औरा आहे. याचा बघा, मग मी सांगते. त्या पॉइंटला बघायचंय. साऊंड कोण पडला? त्या पॉइंटला बघायचंय. आजूबाजूने दिसतं का? व्हाईट कलरचा प्रकाश दिसेल. दिसला? दिसला ना? झाला आता पॉइंटचा. आता पेनाचा ओरा, हाच पेन त्याच्यावर ठेवा आणि त्याला बघा. त्याच्या आजूबाजूनं शॅडो नाही पाहायचा आहे, फक्त त्याचा आजूबाजूनं जे दिसेल ना साईडला,
तो त्या पेनाचा ऑरा. सॉरी मॅडम, उशीर झाला. बाहेर गेले ते ट्रॅफिक मध्ये अडकले. अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. दिसला? हा, एकदम नाही दिसणार, आता थोडा वेळ लागेल ना, तुमच्यासाठी नवीन आहे ती गोष्ट म्हणून. आता हाताचा बघा, हाताचा पण दिसतो. हा हात त्याच्यावर असं ठेवायचा आहे पेजवर. हाताचा ओरा बघा आता. ओरा बघा ताई. कारण ओरा पाहायला शिकले म्हणजे तुम्ही कसं समोरच्या व्यक्तीला पण ओळखता येईल आता. कोण कसा आहे, कोणाचा ओरा कसा आहे. काय दिसतं म्हणजे? ओरा दिसतो. ओरा ओरा असतो आपला, बॉडीचा असतो, व्यक्तीचा असतो. आपल्या आजूबाजूने प्रकाशाचं एक वलय असते जे आपल्याला प्रोटेक्ट करत असते. आणि त्यामध्ये अगर नकारात्मक ऊर्जा आली तर मग आपलं आयुष्य इनबॅलन्स होते. मग बिमाऱ्या, चिंता, डिप्रेशन, रिलेशन खराब, पैशाचे ब्लॉकेजेस, हे सगळे याचमुळे होते. दिसलं. दिसला का? कळलं? प्राण्याचा, वस्तूचा असं तुम्ही बघू शकता वेगवेगळं. आता बघा व्यक्तीचा कसा बघायचा. आता जसा समोरच्या व्यक्तीचा कसा बघायचा किंवा तुमचा कसा बघायचा. आता तुम्हाला तुमचा बघायचा असेल तर मिरर समोर जायचं आणि सरळ नाकाच्या या टोकाकडे बघायचं, कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन करून. ठीक आहे? कोणाला 5 मिनिटं लागेल, कोणाला 10 मिनिटं लागेल, आपापल्या कॉन्सन्ट्रेशनवर आहे. झालं आपला ओरा बघायला. आता तुम्हाला माझा ट्राय करा. इथे बघा माझ्याकडे माझा ओरा कलर दिसेल तुम्हाला, असं बाजूनी वलय दिसेल. लाईटली दिसतंय. दिसताना तोच आहे. ठीक आहे? तो डीप कलर बघासाठी तुम्हाला तेवढं कॉन्सन्ट्रेशन करायला लागते, वेळ लागते त्याला. ठीक आहे? आता समोरच्या घरातला कोणाचा जर ओरा बघायचा असेल ना, तुम्हाला वेळ काढून बघायचा. त्या व्यक्तीला डोळे बंद करून बसायला लावायचं. नाही तर मम्मी काय पाहून राहिली अशी म्हणून तो असेल ना, तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. म्हणून त्याला म्हणायचं तू डोळे बंद करून बस बाबा, मी बघते तुला आरामात. ठीक आहे? आणि स्वतःचा मिरर समोर जाऊन बघायचा. कळलं? स्वतःचा आणि दुसऱ्याचा कसा बघायचा. आता बघा लग्नामध्ये जातो आपण, तिथे कितीतरी व्यक्ती असतात. त्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला कसा फील होतो. कुणाचं लग्नावरून आल्यावर डोकं दुखलं का? कोणाला चिडचिड झालं का कधी? हो होतं, डोकं दुखतं. झालं ना. आता तिथे असणारे प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्हच असेल हे तुम्हाला माहित आहे का? नाही. म्हणजे तिथे काय झालं की त्या व्यक्तीची एनर्जी आपल्या ओरापर्यंत कशी आली ते मला सांगायचं होतं. आरपी गुजर कोण आहे? व्हिडिओ ऑन करा. मला बी कळलं पाहिजे ना कोण आहे. त्या व्यक्तीची एनर्जी आपल्यापर्यंत कशी पोहोचते. कळलं? म्हणजे घरी येऊन आपल्याला लक्षात आलं. असं जर झालं ना कधी, तर आता मी सांगते त्याच्यावर सोल्युशन. नमक घ्यायचं, कॉफी पावडर असेल तर कॉफी घ्यायचं, असलं तर ठीक आहे, नसला तरी चालतो, असलं तर घ्या. पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करून घ्यायची. ठीक आहे? ओरा क्लीन होतो. आणि घरात जर कोणी असं व्यक्ती असेल की वाटत असेल की यांचा ओरा वीक आहे, तरी नमक टाकायचं आणि यांना एक अफर्मेशन देऊन द्यायचं. आता तर तुमच्याजवळ सिम्बॉल नाही, पण तुमच्याजवळ जेव्हा सिम्बॉल येते ना, तुमच्याजवळ सिम्बॉल आहे ना, सिम्बॉलचा युज करायचा. चोकुरे टाकायचा, चोकुरे चोकुरे ह्या पाण्याने आंघोळ करून या व्यक्तीचा ओरा पूर्णपणे क्लीन झालेला आहे. तुम्ही पण करू शकता, अफर्मेशन देऊ शकता, पण तेवढं पॉवरफुल नाही होणार जेवढं शक्तिपातानी पॉवरफुल होतं. ठीक आहे? आता मग काय करायचं कळलं. आता आपल्याला ते प्रॅक्टिकल समजून घेऊ, खरंच कोणाचा ओरा कसा आहे तो. कोणाच्याकडे तुमच्याकडे आहे ना विशाखाताई, कोणी आहे ना सोबत? तुमच्या मुलाला बोलवा ना 2 मिनिटं प्रॅक्टिकल करू. तो सध्या समोरच्या घरी गेलाय. मी जस्टच पाठवलं बघा त्यांना. अच्छा डिस्टर्ब ठीक आहे. करत होता. थांबे. मी त्याला पाठवलं. तुझ्याकडे आहे आवाज दे. पृथ्वी? हा, आवाज दे. नैतिक. थँक्यू मॅडम जॉईन झाल्याबद्दल.
पण ते रोज कंटिन्यू झाले असते तर बरं झालं असतं. आजचा 3रा दिवस आहे, 2 क्लास मिस झाले. तुम्ही युट्यूबवर पाहून घे जा, म्हणजे लक्ष देईन तुम्हाला. ठीक आहे. आपण जर कोणत्याही म्हणजे गर्दीच्या ठिकाणी गेलो किंवा बसमध्ये जरी प्रवास करत असलो, आपल्या आजूबाजूला असणारे लोक, कोणाचा औरा, त्यांची ते औरामधली एनर्जी आपल्यामध्ये कशी कनेक्ट होते ना, ते सांगत आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकल. आपल्याला कळतच नाही, अचानकच आपल्याला एकदम कसं तरी वाटतं घरी आलं की. सहसा ट्रॅव्हलिंग करून येतो ना आपण, तर आपल्याला खूप त्रास होतो. सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंग मधून होतो. कितीतरी लोक त्या सीटवर बसून जातात जिथं मला आपण बसून येतो. आधी बसनं यायचो ना आपण, व्हायचं ना, आता नाही जात. मी जाते. तुम्ही जाता? हो आता होते, चकुरे चिडचिड टाकून होते. क्लीन करायचा, थर्ड आय चक्राने पटकन चकुरे टाकायचा आणि क्लीन करायचा. इथून समोर तुमचं आयुष्य बदलणार आहे. माझं इंटेन्शन आहे तुमच्यासाठी ताई. थँक्यू. हा, उभं राहायचंय प्राची. प्राची मागे उभे राहा, दोघे जण दिसा मला. हात रब कर, त्याला पण करायला लाव आणि समोर एकमेकाच्या जवळ जवळ यायचंय. मॅग्नेटिक एनर्जी आता तुला जास्त फील होईल. ऐसे खड़े रहे, ऐसे खड़े हात रहे. रब करायला सांग त्याला. एक अरे चॉकलेट ऐसे देतो, ऐसे एक चॉकलेट देतो रे बाबू. हो ना, हो, चॉकलेट चॉकलेट देते, आहे. चॉकलेट चॉकलेट देते, चॉकलेट है. हाथ में ऐसे जादू करेगी, चॉकलेट आती. ऐसे रहे, ऐसे ऐसे कर, ऐसे करना. मैं बताती हूँ, ऐसे कर, फिर मैं तेरे को ऐसे मंगा दूंगी पटकन ब्लिंकिट से. ऐसे कर, हाथ ऐसे कर. ठीक आहे, जस्ट कर तू. यांना सांगायचं आहे फक्त. हा, ठीक आहे. त्याचे हात तुझ्या माझ्याकडे कर. असू दे, असू दे, माझ्याकडे कर, जाऊ दे. ठीक आहे, मी वंशा जोशीने टाकते. ठीक आहे, आण माझ्या हाताकडे. मग एक मॅग्नेटिक फील झाला की सांग मला. झाला ना? झाला ना? बघ आता आलाय. सेंटर मला मध्ये, पण भारी भारी वाटत आहे. सेंटर हा, मला सेंटर पण भारी मध्ये. भारी वाटत आहे. कट कट, डिलीट डिलीट कर. असा बघा, असा टच होतो. आता तुम्ही म्हणाल ती तिच्या घरी येईन, मी माझ्या घरी ये, कसा झाला म्हणा. तुम्हाला वाटत असेल ही बेवकूफ तर नाही बनवून राहिली, असं काही नाही नाही. समोर सेकंड लेवल आणि मास्टर लेवल जे कराल ना तुम्ही, त्याच्यामध्ये एक असा सिम्बॉल येतो की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही कोणालाही हिलिंग करू शकता. माझ्या Healing एका करू फ्रेंडला मी, शकता. दुबईच्या एका फ्रेंडला मी हिलिंग करून दिली. तो दुबईमध्ये होते, त्याला मी हिलिंग करून दिली. तेव्हा मी जस्ट शिकले होते. तो म्हणे त्याला भरोसा नव्हता, पण मी म्हटलं घे ना, माझं प्रॅक्टिकल होऊन जाईल, मी करून देते बाबा तुला. त्याचा 0% भरोसा, तरी बी मी करून दिला. आणि त्यांनीच सांगितलं मला एवढा पॉवर आहे म्हणे या एनर्जीमध्ये की तू याच्यामध्ये आपलं करिअर कर म्हणे. त्यांनी मला सजेस्ट केलं. म्हणून सांगत आहे, असा एक सिम्बॉल आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही कनेक्शन स्थापित करू शकता आणि त्या व्यक्तीपर्यंत तुमच्या ऊर्जा पोहोचवू शकता. ठीक आहे. जर म्हणाल तुम्ही तुमच्या आईचं, बाबाचं, एनिवन कोणाचंही हिलिंग करायचं आहे किंवा तुमच्या मुलाच्या अभ्यासासाठी हिलिंग करायचं आहे, नोकरीसाठी हिलिंग करायचं आहे, कोणाच्या पैशासाठी हिलिंग करायचं आहे, कुठेही घरी बसल्या करू शकता. कळला औरा कसा फील होतो एकमेकांचा एकमेकाला? आता दुसरं नेक्स्ट सांगते. आता स्वतःचा औरा जर क्लीन करायचा असला तर कसं करायचं? रेकीला कॉल करायचा. मी समोरच्या याच्यात शिकवेलच तुम्हाला रेकीला कॉल कसं करायचं. रेकीला कॉल केल्यानंतर हे हात असे घ्यायचे, कप शेप मध्ये हात, बोटं जुळलेली, हात असे कप शेप मध्ये बोटं जुळलेली. कुठल्याही कारणाने माझ्या औरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला हाताला भारी होतं. चला करा प्रॅक्टिकल. ज्यांचं शक्तिपात झाला नाही त्यांना एवढी एनर्जी जाणवणार नाही, पण करा प्रॅक्टिकल, नंतर बघू आपण. आता त्याला बाजूला पाठवू, नकारात्मक ऊर्जा काढते तर त्याला साईडला कर. कुठल्याही कारणाने, तुम्ही पण करा शुभांगी मॅडम, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात खाली न्यायचे, हळूच हात पायापर्यंत खाली न्यायचे. अफर्मेशन तेच. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेले. शुभांगी मॅडम हात खाली न्यायचे पायापर्यंत.
कुठल्याही भारी वाटेल, कदाचितच तुमच्या एनर्जी ब्लॉक असेल तर तुम्हाला हे थोडं भारी पण वाटेल त्याच्यामध्ये. हळूच पकडायचंय हाताला, हातामध्ये त्या ऊर्जा. थोडे डोळे खोलून मला बघू शकता, कारण तुम्हाला समजणार नाही. डोळे खोलून मला बघा. अशी ऊर्जा पायापासून अशी पकडायची आहे हातामध्ये. नकारात्मक ऊर्जा पायापर्यंत न्यायची ऍक्च्युली ती ऊर्जा तुम्हाला. खाली 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 होत पायापर्यंत न्यायची ती ऊर्जा, पायापाशी असं पकडायची. 3 वेळा फुंक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. आता तुम्ही मला शुद्ध का केली? मग घरात राहिली असती ना, आपल्या आजूबाजूच्या कोणाला तरी ती ऊर्जा मिळाली असती. म्हणून म्हटलं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. हे 3 वेळा करायचं. आता जो रेकी लेवल 1 करत आहे त्यांच्यासाठी आहे, पण जो सेकंड लेवल करणं त्यांच्यासाठी चोकोरे अशी सिम्बॉल येतात. त्या सिम्बॉलने एनर्जी खूपच एनर्जी फील होते आणि तुमच्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह होते. ठीक आहे. आता जो काही कारणास्तव नाही आला समोर, त्याच्यासाठी सांगत आहे मी. असं करायचं, 3 वेळा करायचं. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. आणि सगळ्यात महत्वाचं, कट 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 डिलीट करणं विसरायचं नाही. कारण नकारात्मक जर ऊर्जा काढला तर ती एक एनर्जी आहे, त्या एनर्जीमध्ये पडून राहायचं नसते. ठीक आहे. आता समोरच्याचा कसा काढायचा? जसं कोणी आपल्या समोर उभा आहे आता. ठीक आहे. आपल्या समोर कोणी उभा आहे, रेकीला कॉल करायचा आणि हात अशीच कपशेपमध्ये समोरच्या व्यक्तीला म्हणायचं आहे अफर्मेशन, आपलं नकारात्मक ऊर्जा त्याची रिमूव्ह करायची आहे. कुठला, जसं नाव घ्यायचं, माझी मुलीचं नाव घेते मी. जसं आराध्याच्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आराध्याच्या औरामध्ये कुठल्याही कारणाने ऍक्च्युली मी नकारात्मक ऊर्जा म्हटली. तुम्हाला जर वाटत असेल का हा प्रॉब्लेम आहे या व्यक्तीमध्ये, तुम्ही तो पण म्हणू शकता. जसं हा व्यक्ती क्रोध करतो, तर हिच्या औरामध्ये जी काही क्रोधाची ऊर्जा भरलेली आहे ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे, सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. 3 वेळा पायापर्यंत 3 वेळा अफर्मेशन बोलायचं आहे. ही ऊर्जा पायांपर्यंत नेऊन अशी पकडून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. कट 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 डिलीट. रेकी लेवल 1 चा पार्ट आहे. सेकंड लेवल मध्ये कराल तर गरज नाहीये, डिस्टन्स न होते. तो व्यक्ती कुठेही राहील तरी तुम्ही त्याचा औरा क्लीन करू शकता. ठीक आहे. कळलं औरा? आता बघा तुमची एनर्जी, तुमच्या औराची एनर्जी कुठेपर्यंत आहे मी ते सांगते तुम्हाला प्रॅक्टिकल करून. ठीक आहे. औरा कसा असतो बघा, मी तुम्हाला दाखवू का पीडीएफ? अच्छा ठीक आहे, तुम्ही वाचून घे जा. तथागत गौतम बुद्धाचा औरा 300 किलोमीटर पर्यंत जायचा म्हणे. 300 किलोमीटर म्हणजे एवढा स्ट्रॉंग होता. ठीक आहे. त्यापेक्षा साधारण जे आध्यात्मिक लोक आहे त्यांचा औरा मला वाटते 12 की काही किलोमीटर, 12-13 किलोमीटर जातो. आणि त्याच्यापेक्षा खाली साधारण लोकांचा औरा 6 किलोमीटर असा काहीतरी आसपास जातो. आणि निगेटिव्ह लोक तिथंच बसतात, जिथं असतात तिथे. ठीक आहे. आता बघा, आता ही एनर्जी आपली कुठून कुठपर्यंत आहे हे कळेल आता आपल्याला. ठीक आहे. हात रब करायचे आहे. रेकीवाल्यांनी रेकीला कॉल करायचा आहे. बरं, मी शिकूनच देते तुम्हाला रेकीची प्रार्थना. मी स्वतःची आभारी आहे. माझ्यासोबत म्हणायचं आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. पुन्हा हात रब करायचे. डोळे खोला, मला बघा, तेव्हाच कळेल. हात रब करा, जेवढे सुंदर रब करा तेवढी एनर्जी जाणवेल. आता बघा इथे डोक्यापाशी हात न्या आणि जस्ट तिला असे दूरपर्यंत न्या. कुठपर्यंत तुम्हाला एनर्जी जाणवते? जस्ट अशी थोडी थोडी दूर न्या. कुठपर्यंत एनर्जी जाणवते बघा. असं भारी भारी वाटेल, असं मॅग्नेटिक फील होईल तुम्हाला. ज्याचा शक्तिपात झाला त्याला जास्त होईल, ज्याचा शक्तिपात नाही झाला त्याला थोडं कमी होईल. पण काही नाही पेक्षा काहीतरी जाणवेल. होतं का काहीतरी विशाखाताई? होतं ना? ही तुमच्या औराची एनर्जी आहे बघा. माझा पुन्हा 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 वाटून राहिली. माझी पुन्हा मला एनर्जी जाणवत आहे. मला पुन्हा जाणवत आहे माझी एनर्जी. माझी एनर्जी जाणवत आहे. माझी मला पुन्हा जाणवत आहे. माझी एनर्जी पुन्हा जाणवत आहे मला. एकदम एकदम अजून जाणवून राहिली. आता हाताने राहिली माझी एनर्जी मला जास्त जाणून राहिली. कट 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 डिलीट. कळताना असं खिचावसारखं वाटते. जेवढे ज्ञान तेवढा, म्हणजे तो तुमचा औरा. अनम्यूट करा ना. अनम्यूट करा. हा, तुम्हीच काहीतरी म्हटलं ना तर मला ऐकून आलं. काय म्हटलं? म्हणजे असे तरंग असल्यासारखं फील होतं ना? तेच मॅग्नेटिक असं एनर्जी. ते नाही का आपलं काय म्हणतात त्याला, चुंबक.
चुंबक असते मॅग्नेट. ना, ते आपण चिपकवलं की ते कसं भारी भारी वाटते आपल्याला, त्याप्रमाणे हा, एनर्जी असते ही. सगळं एनर्जीचा खेळ आहे. आपण एनर्जीनीच बनलोय. जी ब्रह्मांडाची एनर्जी आहे ना, तीच एनर्जी आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे की आपण त्याचाच हिस्सा आहे ना, ती पण आपल्याला आपल्या जीवनात अप्लाय करायची आहे, एवढंच आहे. म्हणजे त्या ईश्वराने तुम्हाला जे काही दिलं आहे ना, हे त्याच्याही जवळ आहे, ते तुमच्याही जवळ आहे. पण लोक तिकडे न जाता दुसऱ्या मार्गाने जातात. नाही, मॅडम आता जे तुम्ही केलं त्याला तरी केलं कॉल करणे असं म्हणतात का? हा बोला, काय म्हटलं? काय झालं? कोण बोललं होतं? बोला ना. रेकीला कॉल करणे जे बोलतात ते आता जी तुम्ही प्रोसेस केली तीच रेकीला कॉल करणे ना? हो हो, तशीच आहे प्रेयर. मी हात रब स्वतःची वगैरे आभारी आहे, करून. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व रेकी. समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे, येऊन जाता येता येता. 1 मिनिट थांब जा. कळला औरा? रुक्मणीताई हसा ना, किती सुंदर दागिना आहे, पैसे नाही लागत, काही नाही लागत याला, हसायचं ना. चला स्माइल स्माइल मेडिटेशन घेते आता. रुक्मिणी मॅडम थोड्या थकल्या थकल्या दिसून राहिल्या, तर करता का स्माइल सकाळपासून मेडिटेशन? जरा जास्त 2 मिनिटाचं, फक्त 2 मिनिटाचं. त्या दिवशी घेतलं होतं ते. कसं आहे ना, करून घ्या, पण तुम्हाला 2 दिवस याची ऊर्जा जाणवेल, म्हणून म्हटलं करून घ्या. चला डोळे बंद करा. डोळे बंद, हलके डोळे बंद. मला दिसावं रुक्मिणी मॅडम पूर्ण. हलके डोळे बंद करायचे. गुजर मॅडम, बॉडी रिलॅक्स. एक डीप ब्रिदिंग करायचं आहे. डीप ब्रिदिंग. प्राची कुठे गेली ग? कर ना मेडिटेशन, कर. व्हिडिओ ऑन कर. हो, इथेच आहे, इथेच आहे. व्हिडिओ ऑन कर. डीप ब्रिदिंग करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचंय. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे द्यायचंय. एक डीप ब्रीथ. होल्ड and breathe out slowly, slowly. Deep breath. Hold and breathe out slowly, slowly. Deep breath. Hold and breathe out slowly, slowly. अनुभव करा, ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश तुमच्या क्राऊन चक्रामध्ये येत आहे, डोक्यावर येत आहे. ज्यांना क्राऊन चक्र माहित नाही, डोक्यावर येत आहे. ब्रह्मांडातून एक व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये येत आहे. बघा त्या प्रकाशाला. आणि त्या प्रकाशामध्ये तो प्रकाश तुमच्या संपूर्ण बॉडीला कव्हर करत, संपूर्ण प्रकाश तुमच्या पूर्ण बॉडीला कव्हर करत आहे. संपूर्ण प्रकाश तुमच्या बॉडी आणि औराला पूर्णपणे कव्हर करत आहे. बघा, बॉडीच्या बाहेर गेलेला आहे हा प्रकाश. आणि आता अनुभव करा, या प्रकाशामधून तुमच्या औरामध्ये असंख्य स्माइल इमोजी येत आहे. जे व्हॉट्सअपवर बघताना त्यांना बघता स्माइल येते आपल्या चेहऱ्यावर, ते स्माइल इमोजी बघायचे आहे. असंख्य स्माइल इमोजी तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करताय. असंख्य स्माइल इमोजी. फक्त स्माइल इमोजीला बघा, चेहऱ्यावर स्माइल अपने आप येईल, तुम्हाला करायची गरज नाही पडणार. फक्त तो हसणारा स्माइल इमोजी बघायचा आहे. बघा किती सुंदर हसून राहिलेला आहे. बघा किती सुंदर हसत आहे तो स्माइल इमोजी. बघा किती सुंदर हसून राहिलेला आहे. तुम्हाला पण गुदगुदे करत आहे आतमध्ये जाऊन. बघा, तुम्हाला गुदगुदी करत आहे तो स्माइल इमोजी. जेवढ्या सुंदर बघा ना त्या स्माइल इमोजीला, तेवढी स्माइल येणार आहे. बघा, तो स्माइल इमोजी आलेला आहे तुमच्या औरामध्ये, 7 चक्रामध्ये. संपूर्ण तो स्माइल इमोजी आलेला आहे. संपूर्ण स्माइल इमोजी आलेला आहे. पूर्णपणे स्माइल इमोजीला बघायचं आहे, त्याचा फेस बघायचा आहे. असंख्य या प्रकाशामधून तुमच्या शरीरामध्ये ते स्माइल इमोजी प्रवेश करत आहे. असंख्य स्माइल इमोजी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि किती सुंदर स्माइल व्हिज्युअलाइज करा त्यांची स्माइल. स्माइल त्यांच्याच सारखं हसायचं आहे. बघा, आता सेम त्यांच्याच सारखं चेहऱ्यावर स्माइल घेऊन या.
त्यांच्याचसारखं हसायचं आहे, फक्त त्या स्माईलला बघायचं आहे त्यांच्याचसारखं. आणि तो जो दात दाखवणारा स्माईल इमोजी आहे ना, तो खूप भारी आहे, तो खूपच छान वाटतो. त्याला बघलं की लगेच स्माईल येते बघा, त्यालाच बघायचं आहे आता ऍट प्रेझेंट. आणि हसा, त्याला बघून हसा, बघ, म्हणा त्याला की तू आणि मी, बस फक्त तू आणि मी, मला कोणीच नको, फक्त तू आणि मी, फक्त तू आणि मी, म्हणा त्याला, मनातल्या मनात म्हणायचं फक्त तू आणि मी, फक्त तू आणि मी, फक्त तू आणि मी म्हणायचंय त्याला. सो स्माइल, कीप स्माइलिंग, स्माइल, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. थँक्यू म्हणा त्याला, कारण त्यानं तुम्हाला हसवलं. थँक्यू, त्या ऊर्जाला थँक्यू म्हणा आणि वापस या. विशाखा मॅडम ट्रान्स मध्ये जाते लवकरच. चला या वापस. आली का येऊशी स्माईल? नव्हतं वाटत मॅडम. स्माईल आली? हम्म. स्माईल आली का? बोला. हो, आली आली आली. आली ना? मला वाटतं फक्त मेडिटेशन करावं मी तुमच्यासोबत बसून. हो, मला कळलं तुमचं. इतकं नका करू, कारण ना हो. तुम्हाला काढायसाठी, तुम्हाला त्याच्यातून बाहेर आणण्यासाठी मला माहित आहे ऑलरेडी कोणता तरी एक सिम्बॉल टाकून बाहेर आणायला लागते, माहितीये? ते जातं ट्रान्समध्ये, जे जास्त मनाने शांत, प्रेमाच्या ऊर्जेने भरभरून असते ना, आणि भक्ती ज्यांची जास्त असते ना, ते तुम्ही ना, विशाखा मॅडम माहितीये का, तुम्ही एंजलचा कोर्स करता, तुमची कनेक्टिव्हिटी छान आहे. एंजल कोर्स, साक्षात एंजल आपल्याला मदत हो का? करतात, बोलतात आपल्यासोबत. प्रत्येक काम सांगायचं त्यांना. मी त्यांना सांगून देते, माझ्या क्लासमध्ये त्यांना सगळ्यांना बोलून आणा. एंजल फटाफट बोलून आणतात, सगळे लोक जुळतात. खूप काम करतात एंजल, खूप खूप. मी सांगू नाही शकत त्या दिवसचा रिझल्ट सांगते मी एंजलचा. बघा, विषय नाहीये रेकीचा, पण सांगते समोर जर कोणाला एंजल करायचं असेल तर. माझे हजबंड, बाकी अदर अनुभव खूपच आहे वेगवेगळे, पण तो मला त्या दिवसचा सगळ्यात मोठा अनुभव असं वाटते मला कदाचित. माझे हजबंड इलेक्ट्रिकचं काम करत होते, सीआरपी तर सगळेच कामं देतात ना त्यांना. ते तिथे ड्युटी लागली असेल, ते तिथे गेले आणि ते काही काम करायला सांगितलं त्यांना. आता माझ्या मनात मी काहीतरी काम लिहायचं काम करून राहिले, तर एकदम मनामध्ये एक थॉट आला की माझ्या हजबंडला काहीतरी होणार आहे. मी त्याला इग्नोर केला, त्या थॉटला. पुन्हा लगेच तोच थॉट क्रिएट झाला की माझ्या हजबंडला काहीतरी होणार आहे. मी लगेच काय केलं, एंजलला कॉल केला. एंजल म्हटलं त्यांच्याजवळ जा, त्यांना प्रोटेक्शन प्राप्त करा. आणि माझ्या हजबंडचा संध्याकाळी फोन आला की त्यांना करंट लागला होता, म्हणून सांगत आहे. असं असते, म्हणजे ती मेडिटेशन मध्ये पॉवर तर खूप आहे, खूप आहे. तुम्हाला इंटेन्शन येऊन जातं आधीच, काय होणार आहे काय नाही, एक थॉट क्रिएट होऊन जातो आधीच. म्हणून एंजल एवढे पॉवरफुल आहे ना, इतके कामामध्ये ते मदत करतात. माझ्यासोबत होत राहते हमेशा. एंजल ना म्हणजे इंट्युशन होते मला की आहे ना, हा, काहीतरी म्हणजे वाईट, जसं की आहे ना, माझा मुलगा सपोज, मुलगा काही पण असं घरात नाही का, मी असं विचारलं ना मनात की अरे हे असं होईल, याला आधीच सिक्युअर करा, ते म्हणजे होते. नाही जर केलं ना मी, तर ते होते हो, असं. होते होते. म्हणजे कसं, जसं आता माझ्या मुलं मुलाला सुद्धा त्या दिवशी मी म्हणलं, बोला बोला. विवान जाऊ नको बेटा, तू पडशील पडशील तिथे, कारण की तिथे पडू शकते, स्लिपी आहे ते. तो ऐकला नाही, गेला, पडला, पडला ना खूप शेवटी. लागलं. आता मी तुम्हाला सांगते, मला तुमचं वाटतं मम्मी इंटेन्शन काम तुझा करताना नाही. पॉझिटिव्हच बोलायचं, निगेटिव्ह नाही बोलायचं. अगर आलं बी इंटेन्शन तसं की हा समोर जाऊन पडणार आहे, तर पॉझिटिव्ह देऊन द्यायचं लगेच, की हा नाही पडणार, याला प्रोटेक्शन आहे. आणि ज्याची एंजल कनेक्टिव्हिटी असते ना, त्यांना माहिती का, बटरफ्लाय खूप दिसतात, फिदर दिसतात. माझ्या तर घरात येतात, पहिले नाही येत होते. आणि मी रेकी सुरू करायच्या पहिले मला इतके इतके बटरफ्लाय दिसत होते ना. ते साईन असतं तुमचं काहीतरी आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे, चांगलं होणार आहे, तुम्ही चांगल्या मार्गाने जाणार आहे. खूप बटरफ्लाय दिसत होत्या मला. चला, हा आताचा विषय नाही, हा रेकीचा विषय आहे. आता औराविषयी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. उद्या मी 7 चक्राविषयी सांगेन. 7 चक्र थोडी माहिती देऊन देते. बघा, 7 चक्र खरं म्हणजे जीवन जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे. आता 7 चक्र तुम्हाला तर ओळखणारच आहे, पण तुमच्या समोरचा असलेला व्यक्ती, आता तुम्ही राग नाही करणार कोणाचाच, कारण तुम्हाला कळून जाईल की याचं हे चक्र ब्लॉक आहे. उद्याच्या अभ्यासामध्ये लगेच कळून जातं याचं हे चक्र ब्लॉक आहे, म्हणून हा व्यक्ती हे काम करून राहिला. ठीक आहे, उद्या डिटेलमध्ये समजून सांगा. आणि त्याला बॅलन्स करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आज रेकीवर कितीतरी
5-6 हजार ऍड चालत आहे महाराष्ट्रामध्ये. 5-6 हजार. कारण लोकांना विश्वास बसलाय आणि लोक करत पण आहे आणि रिझल्ट पण आहे याचा. डॉक्टर जवळ जाऊन तुम्ही 2-2, 3-3 लाख दिल्यापेक्षा इथं 5,000 खर्च करून जर समोरचे आयुष्य बदलू शकता, तुमच्यासोबत तुमच्या परिवाराचं बदलू शकता, तर लोक शिकणार नाही का? कारण सगळ्यांना नॅचरली ठीक व्हायचं आहे. कोणालाही ऑपरेशन करायचं नाही. माहिती आहे ना? त्याचप्रमाणे म्हणून विश्वास असेल तर समोरची यात्रा कर्जा, कारण जिथं विश्वास नाही तिथं रिझल्ट नाही. खूप मोठा विश्वास, मेडिटेशन, स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी प्रेम, सगळंच काही शिकणार आहे इथे. खरं म्हणजे स्वतःसाठी प्रेम करणं खूप शिकणार आहे. मी तर विजन बोर्ड तयार करा, कोणी केला नसेल तर. मी काल 3 सांगितले ते पण 4 इच्छा पूर्ण झाल्या. मी आज चांगल्याने जवळ जाऊन बघितलं ना, माझ्या 4 इच्छा पूर्ण झाल्या त्याच्यामधल्या. फरवरीमध्ये लावला होता मी विजन बोर्ड. फरवरी, मार्च, एप्रिल पण जीव तोडून मी हार्डवर्क केलं माझं. रात्रभर जागून हार्डवर्क केलं मी 4 महिन्यामध्ये. म्हणून आज तुमच्यापर्यंत पोहोचले. नाही तर माझीच मैत्रीण आहे 6 महिन्यापासून करून राहिली आणि एकच स्टुडंट आहे तिच्याजवळ. हा बोला. मॅडम ते कसं घ्यायचं ते बोर्ड किती काय साईज काय कसं करायचं? तू एक चार्ट पेपरच येतो तो तेवढा. तो चार्ट पेपर तेवढा लावून द्यायचा. छोटावाला येतो. छोटा येतो ना, कोणत्या साईजचा येतो तो? किती साईज असते ते? 2 बाय 4? A4 साईज, A5 साईज असे पण भेटतात. हो, मी तुम्हाला दाखवणार होते. हे बघा. अच्छा. थांबा 1 मिनिट, मी हे दाखवते तुम्हाला. काय करू मग? बाबू इधर डायरी रखी थी, दिखी क्यों? येलो पेज वाली, येलो पेज, येलो पेज. इसके अंदर होंगे, इसके अंदर वर ठेवली होती, दिसून नाही राहिली. दिसली की मी उद्या दाखवते तुम्हाला. हाल नको याला. येलो कलर का पेज है ते उसमें. समजा येलो बोर्ड घेतला. हाँ हाँ यही पे रखेल. मी मुलांची पुस्तकं समजा इथंच असेल ना, येलो त्यांनी बोर्ड उचलली घेतला वगैरे आपण. असेल. हा, एक पेपर घेतला ना मी, माझं दाखवलं ना ताई त्या दिवशी तुम्हाला. बघा मी दाखवते, पुन्हा दाखवते एकदा. और की सिंबल. बघा, हा दिसला का ताई? दिसत आहे का? नाही. हा आता दिसला. हा बघा, असं एवढ्या याच्यामध्ये करायचं. तुम्हाला जे जे लावायचं आहे ते लावा तुम्ही, मग तुमच्या इच्छेनुसार.
अच्छा, वेगळ्या पेपरवर लिहून त्याच्यावर हे करायचे. नाही, वेगळ्या पेपरवर नाही. अफर्मेशन असेल तर वेगळे लिहून काढा आणि चिकटून द्या अफर्मेशन. आणि जर तुम्हाला काही हे घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, ते घ्यायचंय ते घ्यायचंय, तर ते सेपरेट गुगलवरून एक फोटो काढा सर्च करून, त्याला स्क्रीनशॉट करा आणि त्याला एडिट करून त्या समोरच्याला द्या. तो कॉपी काढून देतो. अशा एका पेजवर तो चार काढायची, एक ही काढायची, एक इथे एक इथे एक इथे, ना तेवढे कटिंग करून लावून द्यायचे. तेवढ्याने जे मोठी पाहिजे असेल, जशी घराची, आता छोटस घर दिसायला थोडं हे होतं ना, मग मोठी काढून मागायची एक. अशा इच्छा लावायच्या. मुलांच्या पण लावू शकता तुम्ही, अफर्मेशन पण लिहू शकता. बेडरूम आहे. मध्ये लावलं तर चालेल ना? तुमची जिथे नजर जाईल 24 बेडरूम मध्ये तास, लावलं तर चालेल. तुमची जिथे 24 तास नजर जाईल तिथे चालता बोलता येता जाता बघायचं, अफर्मेशन देत चालायचं. सर्व इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहे, सर्व या इच्छा माझ्या जीवनात आलेल्या आहे, असं अफर्मेशन देऊन द्यायचं. ठीक आहे. आणि येल्लो पेजवर मी ते, जर तुम्हाला मॅडम त्या घ्यायचं लिहून असेल पर्स मध्ये नाही मार्केटमध्ये, ठेवता येणार का? कशाला लिहून पर्स मध्ये वगैरे नाही ठेवता येणार का म्हटलं? पर्समध्ये माहिती का, आपण काढतच नाही. खरं म्हणजे काढतच नाही आपण. आपल्या पर्समध्ये किती वेळ हात जाते, आजकाल पैसे बी आपण फोन पे करतो. हो. असं म्हणजे मला म्हणायचं, तुम्ही जिथं राहता ना तिथं असं लिहून द्या. अच्छा ठीक आहे, तुम्हाला भिंतीवर नाही करायचं आहे ना, तर डायरीमध्ये करता येतो. डायरीमध्ये करा. येलो पेजची जी डायरी येते ना, डायरी मध्ये ठेवता येईल. हा, डायरीमध्ये एका हा. पेजवर जेवढ्या चिपकवता येते तेवढ्या चिपक आणि रोज बघायचं. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे, रोज पेज पलटून बघायचे एक एक. तेच त्याच्यावर म्हटलं. पण होते. कारण की ठीक आहे. घरचे लोक म्हणतील ना. जादूगार झाली म्हणून सोनबाई. हो. म्हणलेच आता बघा ना, पडले तिकडे बाहेर म्हणून मी धावत गेले तिकडे. कोण पडला? हा हा, ठीक आहे. ते समोरचे नाही का. हो. बघा, मी सांगते, तुम्ही जेव्हा रेकी शिकाल ना, तेव्हा तुमच्याच जवळचे लोक परेशान करणार आहे. मी लिहून घ्या, हा माझा सेंटेन्स लिहून घ्या. तुमच्या जवळची रक्ताचीच म्हणून, तू काय शिकली, जादू शिकली, तू ब्लॅक मॅजिक शिकली, तुमच्याच जवळचे पहिले म्हणणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याच जवळचे तेच लोक तुम्हाला मग सपोर्ट करणार आहेत 3 महिन्यांनी. हे बी लिहून देतो मी तुमच्याच मधलं उदाहरण आहे. माझेच हसबंड मला काला हो जादू मॅडम. करतो म्हणे. माझी विशाखा मॅडम जेव्हा तब्येत खराब झाली ना, बीपी लो आज मी झाली ना, ट्रेस माझ्या मध्ये हसबंडनी आली मला आहे म्हटलं होतं, मला त्रास माझ्या आला खूप. हसबंडनी म्हटलं होतं, तू मला काला जादू करतो म्हणे, जेव्हा मी रेकी शिकली होती तेव्हा. पण आता हे सीआरपी कॅम्प मध्ये सांगता नाही येत ना. सांगता येतं का ते एवढं लोकांना? काला जादू शिकली म्हणे, मी एवढी बीपी लो करून घेतली. म्हटलं एवढ्या आध्यात्मिक मार्गाने जेव्हा आपण जाऊन राहिलो आणि समोरचा बाबा आपल्याला आपलंच जवळचं असं म्हणून राहिला, म्हणजे जणू काही हा आपल्याला एवढ्या वर्षापासून ओळखत नाही असं झालं ना ते कुठेतरी. म्हणजे लग्नाला इतकं वर्ष झाले, म्हणजे हा व्यक्ती आपल्याला ओळखत नाही किंवा याचं आपल्यावर प्रेम नाही, पण ते म्हणतातच म्हणतात. स्वतःची नणद माझी उठून गेली होती, मी जी तिला हिलिंग करून देत होती ना, लगेच उठून निघून गेली माझ्याजवळ. तिला असं वाटलं कदाचित मी तिच्यावर काहीतरी काला जादू करत आहे. आज तेच लोक, माझ्याच हसबंडनी मला लॅपटॉप घेऊन दिला क्लास करायला. म्हणून तेच लोक तुम्हाला मदत करतात. नंतर तुमचा जो औरा असं वाढतो ना मेडिटेशननी, विचारांनी, रेकीनी, तर तुम्हाला तेच लोक स्वतःवरून मदत करायला. कुठं जायची गरज नाहीये. आणि अशा लोकांना इग्नोर करायचं. थोड्या वेळासाठी मी मॅडम, सरळ नंबर डिलीट केला, ज्या बाई माझ्या समोर उठून गेली. मी रिश्ता खराब नाहीये, रिश्ता चांगला आहे, पण कोणी जर माझी एनर्जी ब्लॉक करेल ना, तर मी त्याला आसपास भटकू देणार नाही. मी हे ठरवलंय. प्रेम माझं आहे तिच्याविषयी खूप आहे, पण ती एनर्जी ब्लॉक करत होती ना कुठेतरी. तिचं इंटेन्शन माझ्यासाठी मी काला जादू करते, म्हणजे तिची ती एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचून राहिली. त्याच्यापेक्षा तू सुखी राहा. दिवाळी दसरा आला, काही आला तर ये बाबा, खाऊ पिऊ घालते, साडी घालते, घरी जा. तसं पर्सनल शेअर नाही करायला पाहिजे, पण मी शेअर नाही करेन तर तुम्हाला अनुभव येणार नाही. म्हणजे माझ्यासोबत जे झालं ते तुम्ही नका करू. टेन्शन घ्यायचं नाही, म्हणू द्यायचं. म्हणा ठीक आहे, किती दिवस मेडिटेशनचे दिवस मोजत चालायचे. ठीक आहे, 25 दिवस झाले आहे, 2 महिने बाकी आहे, 2 महिने म्हणशील ना, असं चालू द्यायचं. आपले दिवस काउंट करत चालायचे. औराविषयी काही प्रश्न मॅडम, वेट लॉस साठी तिचा यूज करू शकतो का आपण? असता चोकुरे टाकायचं पूर्ण बॉडीवर. ज्या कुठल्या कारणाने माझं वजन वाढलंय ते सर्व कारण बाहेर निघून गेलेलं आहे. 3 वेळा द्यायचं अफर्मेशन. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे, ते सगळं कारण बाहेर निघून गेलेलं आहे. याला काही रूल्स वगैरे काय आहे का? एक्सरसाइज नाही तर मग तुम्ही म्हणा मी बसून राहतो ना, असं भरभर सोनं चांदी हिरे आपल्या अंगावर पडो आणि मी उचलतो ना, मग असं नाही होणार. थोडस त्याच्या मागं काहीतरी ऍक्शन घ्यायला गेला. काय म्हटलं? हा विचारा. आपण
हा जो रेकी मध्ये मेडिटेशन करणार, सपोज 1 मंथ असेल किंवा काय असेल, तो रेग्युलर जो करणार तेव्हाच आपल्याला रिझल्ट येणार, बरोबर? हो रेग्युलर करायचं सेम तर टाइमवर. आपण मग याच्यासाठी काही रूल्स आहेत का की बाबा त्या 5 दिवसामध्ये नाही करायचं वगैरे असं काय? नाही पिरियडचा काहीच रिलेशन नाही रेकी सोबत, तेच. काहीच नाही करायचं. कारण ते मेडिटेशन आपण पण चालतं? फक्त पिरियड मध्ये समोरच्याला हिलिंग नाही करायची, फक्त याच्यासाठी की आपली एनर्जी डाऊन असते ना, आपण जेव्हा दुसऱ्याला हिलिंग करतो ना, तर आपली जी एनर्जी डाऊन असल्यामुळे तुम्हाला अजून असं एनर्जी लॉस वाटते. बघा, हिलिंग करणं मजाक नाहीये. तुम्हाला खूप नॉर्मल वाटत असेल, मी बरोबर. करते, तुम्ही अंदरून खाली होता. ऍक्च्युली तुमची एनर्जी नाही. तिथे जाते, तुम्ही अंदरून खाली होता. बरोबर. म्हणून सांगितलं 3 महिने स्वतःला कंटिन्यू हिलिंग करायची, त्याच्यानंतरच समोरच्याची हिलिंग घ्या. 1 किंवा 2च घ्या 3 महिन्यापर्यंत, त्याच्या समोर घ्या जास्त हिलिंग. मग होते. आता ते बघा, म्हणजे मी माझ्याजवळ असं 5 सेशन बुक करतात. माझ्याजवळ हिलिंग करणारे 5 सेशन बुक करतात. एकाच सेशन मध्ये त्यांना रिझल्ट येते, डबल येत बी नाही. पण मला असं वाटते की तुम्ही 2 किंवा 3 करा. ती नकारात्मक ऊर्जा आहे ना, एका ह्याच्यात जरी तुम्हाला रिझल्ट आला, पण ती निघाली पाहिजे ना. है ना, 2-3 दिवसात तर कमीत कमी ती रिमूव्ह होईल ना, काही तर अंश त्याचा सुटला असेल ना तिथे. पण त्यांना वाटते झालं रिझल्ट आला, आता जायची गरज नाही आम्हाला, असे विचार करतात. चला, काही आपण प्रश्न? डॉक्टरांकडे पण गेल्यावर गुजर मॅडम व्हिडिओ ऑन करा ना, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही नवीन जॉईन झालाय आज. गुजर मॅडम व्हिडिओ ऑन करा. बोलणं म्हणजेच एनर्जी आहे. तुम्ही बोला नाही तर तुमची एनर्जी क्रिएट कशी होईल? तुम्ही जिथं होते आतापर्यंत तुम्ही तिथेच राहाल. म्हणून बोलणं. रुक्मिणी मॅडम बोलत नव्हत्या, आता बोलायला लागल्या. आता थोड्या बोलायला लागल्या. झाला, काही प्रश्न नाही? संपला क्लास? आधी कसं स्माइल मॅडम जरा मेडिटेशन करा डिप्रेशनच शुभांगी होतं ना, मॅडम त्यामुळे. झोपायच्या वेळेस. हो नक्की मॅम. आणि स्माइल काय मेडिटेशन तुम्ही परवा पुष्प सांगितल्यापासून करतेय. करा, नक्कीच करा. त्या झोपायच्या पण वेळेस छान करायचं. दिसतात. तुम्ही पण करता? हो. अच्छा, ठीक आहे. काही प्रश्न नाही ना? चला ठेवू आता. मग उद्या नेक्स्ट क्लास कोणता मीन्स औरा, सुट्टी सॉरी ना? औरा झाला 7 चक्रा. मला थांबा, रेकॉर्डिंग स्टॉप